आणि यानंतरची बातमी बारामती विधानसभा मतदारसंघामधून। बारामतीमधून अजित पवार यांनीच लढावं यासाठी आता कार्यकर्ते आक्रमक झालेत। अजित पवारांचा ताफा कार्यकर्त्यांनी अडवला। बारामती तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यामधून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। जोपर्यंत अजित पवार स्वतःची उमेदवारी जाहीर करत नाहीत तोपर्यंत आपण आंदोलन करत राहू अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे। आणि म्हणून अजित पवार यांनी स्वतःची उमेदवारी लवकरात लवकर बारामती विधानसभा मतदारसंघातून जाहीर करावी अशा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। अजित पवार हे यावेळेस बारामतीमधून नाही तर शिरूरमधून विधानसभेची निवडणूक लढवतील अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। स्वतः अजित पवार यांनी लोकसभेच्या निकालानंतर किमान 2 ते 3 वेळेला आपण विधानसभेची निवडणूक बारामतीमधून लढण्यास इच्छुक नाहीत अशा आशयाची विधानं केलेली आहेत आणि त्याची ही परिणिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होण्यामध्ये झालेली। आपले प्रतिनिधी देविदास राखुंडे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं माहिती आपण जाणून घेऊयात या आंदोलनासंदर्भातली अधिकची। देविदास, कविता, आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमधून निवडणूक लढतील की नाही याबाबत नेहमीच आशंका व्यक्त केली जात होती। मागील जवळपास 2 ते 3 वेळा अजित पवारांनी या संदर्भातले स्वतः स्टेटमेंट देखील दिली होती। त्यामुळे अजित पवारांचे कार्यकर्ते जे आहेत ते संभ्रमात आहेत आणि त्याचाच हा परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। अजित मधून आपली उमेदवारी जी आहे ती जाहीर करावी अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा आज अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं। अजित पवार बारामतीमध्ये आल्यानंतर बारामती शहरातील सातव चौकात अजित पवारांचा ताफा जो आहे तो कार्यकर्त्यांनी अडवून धरला आणि तुम्ही आपली भूमिका जाहीर करा, बारामतीमधून स्वतःची उमेदवारी जाहीर करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। एकच वादा अजितदादा अशी घोषणाबाजी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केली आणि त्यानंतर अजित पवार गाडीतून खाली उतरले हे देखील पाहायला मिळालं। त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा अजित पवारांचा ताफा जो आहे तो पुढे मार्गस्थ झालेला आहे। अद्यापपर्यंत माध्यमांना अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबतचे संकेत दिलेले की अजित पवार आता बारामतीमधूनच लढतील। मात्र तरी देखील कार्यकर्ते जे ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत गेल्या 3-4 दिवसापासून अजित पवार हे बारामतीमधून लढणार नाही तर शिरूरमधून लढतील अशा पद्धतीचे चित्र जे आहे ते सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा कुठेतरी हा परिणाम आपल्याला म्हणावा लागेल। बरोबर आहे, त्याचा परिणाम आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ही नाराजी जी अजित पवारांचा ताफा अडवून व्यक्त करण्यात आलेली आहे। अजित पवारांचा ताफा आता पुढे निघून गेलेला आहे। मात्र अजित पवार यांनी बारामतीमधूनच विधानसभा निवडणूक लढवावी अशी या कार्यकर्त्यांची मागणी आहे। धन्यवाद देविदास, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।